नमस्कार गाईज. आज मी तुम्हाला ओव्याच्या पानांची भजी करून दाखवणार आहे. तर इथं मी एक 10-12 ओव्याची पानं काढून घेतली आहेत. तर ही ओव्याची पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. इथं मी भांड्यामध्ये एक 3 ते 4 चमचे डाळीचं पीठ घेतलेलं आहे, बेसन पीठ. त्याच्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ घालायचं आहे. 1-2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे. एक अर्धा चमचा ओवा घालायचा आहे. अर्धा चमचा हळद घालायची आहे. चिमूटभर हिंग घातलेला आहे. आणि एक 1/4 मी लाल तिखट घातलेलं आहे. थोडंसं चवीपुरतं लाल तिखट. त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे सगळं हे. त्याच्यानंतर पाणी घालून ह्याचं बॅटर तयार करूया. थोडंसं लागेल तसं पाणी घालायचं, म्हणजे जास्त पातळ करायचं नाही आहे. मीडियम कन्सिस्टन्सी झाली पाहिजे. हे बघा, जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही, एकदम मीडियम कन्सिस्टन्सी झाली पाहिजे. आता कसुरी मेथी घालूया थोडीशी. आणि थोडीशी पावडर शुगर घातली आहे, म्हणजे मिक्सरला बारीक केलेली साखर चवीनुसार. तर हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आता पिंच ऑफ सोडा घालायचा आहे, खायचा सोडा, म्हणजे अगदी चिमूटभर खायचा सोडा घातला आहे. त्याच्यावर सोड्यावर मी काय केलेलं आहे, 1 चमचाभर लिंबाचा रस घातला आहे. हे बघा, त्यामुळे तो सोडा काय होतो, फसफसतो. आणि लिंबाच्या रसामुळे आंबट गोड अशी चव येते. आता हे मिक्स करून घेऊया. आता कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. तेल गरम झाले का बघूया. हे बघा, जरा गरम झालं आहे तेल. आता ही एक ओव्याची पानं टाकून बेसनाच्या बॅटरमध्ये टाकून ते तळून घेऊया. हे बघा, पूर्ण त्या पानांच्यावर लावायचं आहे बेसन. आता हे तळून घेऊया.
गोल्डन ब्राउनिश कलर होईपर्यंत तळायचं आहे. हे बघा, अजून एक पान टाकते त्याच्यामध्ये. गोल्डन कलर येऊपर्यंत तळून घेऊयात. आता हे मी प्लेटीत काढून घेत आहे. सगळं तेल व्यवस्थित गाळून प्लेटीत काढून घेत आहे. तर असं मी सगळ्या पानांच्या भजी करून घेते. हे बघा, सगळ्या पानांचं करून झालेलं आहे. इथं प्लेटमध्ये मी ठेवलेले आहेत. तर आता मी ते दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेते. हे बघा, गोल्डन ब्राऊन कलर आला आहे. हे बघा, आता दुसऱ्या प्लेटमध्ये मी काढून घेतलेला आहे. तर मी एक भजी तुम्हाला म्हणजे ब्रेक करून दाखवते. हे बघा, किती छान गोल्डन ब्राऊन कलर आला आहे. तर ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. आणि हां, तुम्हाला ही भजी हे करून दाखवायचं होतं, म्हणजे आतमध्ये ओव्याचं पान शिजले का ते दाखवायचं होतं. तर मी ते ब्रेक करून दाखवते. बघा, भजी तोडून दाखवते. हे बघा, ओव्याचं पान आहे आतमध्ये. हे बघा, आतमध्ये ओव्याचं पान आहे आणि छान शिजले ते आतमध्ये. आणि त्या पानाचा सुगंध जो आहे तो ओव्यासारखाच येतो अगदी. तर ते पूर्ण त्या ओव्याचा सुगंध जो आहे तो त्या पानाचा त्या भजीला पूर्ण लागतो. तर खूप छान लागतात त्या ओव्याची भजी. तर तुमच्याकडे ओव्याचं झाड असेल तर तुम्ही ही भजी ट्राय करून बघा. खूप चविष्ट आणि रुचकर लागतात. तर ही माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. आणि ही रेसिपी शेअर करा आणि माझा व्हिडिओ शेअर करा. आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला पण सबस्क्राईब करायला सांगा. थँक्यू सो मच. ओव्याच्या पानांच्या भजीची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.